नमस्कार. तर हे आहे सॉफ्ट स्पॉन्जी असे रवा आप्पे आणि त्यासोबत ही हिरवी चटणी. तर हे बनवायचे कसे हे मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा येत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर रवा आप्पे बनवण्यासाठी 2 वाट्या रवा घेतला. त्याच वाटीने 1 वाटी मी इथे दही घेतलं आणि आता त्याच वाटीने 2 वाटी इतकं मी यामध्ये पाणी घालणार आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून 20 मिनटं याला मी रेस्टिंगसाठी ठेवते साईडला. हे बघा, सगळं दही, पाणी आणि रवा सगळा मिक्स करून घेतला आणि हा रवा जो आहे तो 20 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा. हा रवा चांगला फुलतो आपला. आता झाकण ठेवून हे बाजूला ठेवते, तोपर्यंत दुसरी तयारी करू. आता आप्यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर. त्यासाठी आधी मी कोथिंबीर चिरून घेतली, टोमॅटो धुतला तो पण चिरून घेतला आणि आप्पे बनवायच्या वेळेस ना बॅटरमध्ये जेव्हा आपण हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालतो तेव्हा एकदम फाईन चॉपिंग करायची, जेणेकरून खाणाऱ्याला पण चांगलं वाटलं पाहिजे. तर असे एकदम बारीक मी असं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली. त्यानंतर एक 3 ते 4 मिरच्या मी इथं चिरून घेतल्या आहे तडक्यासाठी. हिरव्या मिरच्या चिरून झाल्यानंतर आता आप्याच्या बॅटरची तर माझी तयारी झाली आहे, पण आप्याचं बॅटरचं रेस्टिंगसाठी टाईम जो लावलेला आहे ना आपण, तो झाला नव्हता. म्हणून आता आपण तोपर्यंत ना चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी इथे आधी मी तव्यावर शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर आता एक 7 ते 8 मिरच्या ज्या आहेत त्या मी इथे भाजून घेते. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा, जसं तुम्हाला लागतं तसं. आमच्या इथे तिखटच खातात थोडंसं, त्यामुळे 7-8 मिरच्या घेतल्या होत्या मी. थोडंसं तेल टाकलं आणि ह्या मिरच्या पण मी चांगल्या भाजून घेते. आणि त्यानंतर मला टाकायचं होतं तव्यावर खोबरं भाजण्यासाठी. तर खोबरं किसण्याचं काम माझं चालू आहे. मी जसं जसं स्वयंपाक करते ना तशी तशी तयारी करत जाते. आधी सगळी तयारी मी करून ठेवत नाही. एक साईडला मिरच्या भाजल्या जात आहे माझ्या आणि गॅसची फ्लेम बघा एकदम लोच आहे. एकदम लो फ्लेमवरच काही पण भाजायचं, त्याने ना छान अशा आतमध्येपर्यंत गोष्टी ज्या आहेत त्या भाजल्या जातात. तर मिरच्या भाजून झाल्यानंतर आता मी यावर किसलेलं खोबरं घालते भाजण्यासाठी. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता, त्याने ही चटणी जी ती अजून चांगली लागती. आज माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं तर मग मी सुकंच खोबरं इथे वापरलं. आता खोबरं पण चांगलं लालसर रंग येईपर्यंत भाजायचं. अगदी मसाल्याला भाजतो तसं काळं करायचं नाही खोबरं. त्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या मी इथं धुवून टाकल्या, थोडंसं लसूण टाकला आणि आता हे सगळं जे ते मिक्सरला मी पाणी घालून बारीक वाटून घेते. हे बघा, असं एकदम बारीक मी पाणी टाकून ना मिक्सरला वाटून घेतलं. आता ही चटणी पातेल्यात काढते आणि याला आपल्याला द्यायचा आहे तडका. आणि अशी आपली हिरवी चटणी बनवून रेडी आहे. ही तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत, आप्यासोबत सगळ्यांसोबत ही चटणी खाऊ शकता. तर आता तडक्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरा, मोहरी आणि कोथिंबिरीची मी इथे फोडणी देणार आहे. तेल गरम झालं होतं तर जिरा, मोहरी घातली, थोडीशी कोथिंबीर घातली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कढीपत्ता देखील घाला आणि ही फोडणी जी ती चटणीमध्ये ओतून दिली. तर अशी ही हिरवी चटणी बनवून रेडी आहे माझी. तोपर्यंत माझं बॅटर पण चांगलं फुललं होतं बघा. सगळं पाणी यांनी शोषून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पाणी यात टाकू शकतो आपण, एवढं हे दाटसर झालं आहे. यामध्ये आता चिरून घेतलेला टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर टाकायची. हिरवी मिरची कच्ची टाकू नका, आपल्याला तडका द्यायचा आहे हिरव्या मिरचीचा. आणि हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता या बॅटरला पण एक तडका द्यायचा आणि आप्याचं बॅटर पण आपलं बनवून रेडी होतात. तर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की जिरे, मोहरी, हिरवी मिरची
टाकायची. हिरवी मिरची छान खरपूस तळून घ्यायची तेलामध्ये. हे बघा, मिरची टाकली, मिरची चांगली तळल्या गेली की हा तडका जो आहे तो आप्याच्या बॅटरमध्ये ओतून द्यायचा आणि असं हे आप्याचं बॅटर बनवून आपलं रेडी आहे. हे इन्स्टंट आप्पे आहे. आता सगळ्या तयारी झाली आहे तर लगेच आप्याचा पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला. हा पॅन चांगला गरम झाला की मग याला तेलाने थोडंसं ग्रीस करायचं आणि जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर थोडं थोडं करून या होल्समध्ये टाकायचं आप्यांच्या. आणि अगदी 20 मिनिटात आपले हे आप्पे जे आहेत ते बनवून रेडी होतात. बघा, सगळ्या होल्समध्ये मी हे बॅटर टाकून दिलं. आता झाकण ठेवते आणि एकदम लो फ्लेमवर 10 मिनटासाठी आधी मी होऊ देणार. एक साईड 10 मिनटं आणि दुसरी साईड 10 मिनटं, असे 20 मिनटामध्ये आपले आप्पे जे ते बनवून रेडी होतात. बघा, एक 10 मिनटानंतर मी उघडून बघितलं आणि आप्पे जे ते एका साईडनी छान असे भाजले गेले होते आणि अगदी अलगद हे आप्पे निघतात. तर सगळे जे आहेत ते मी एकदा पलटी मारून घेते आणि परत एकदा यावर झाकण ठेवणार आणि 10 मिनटासाठी हे होऊ देणार. आणि गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची, हाय फ्लेम करू नका, नाहीतर हे जळतील. परत एकदा 10 मिनटासाठी झाकण ठेवून देऊया. तर 10 मिनटानंतर आता हे माझे आप्पे सगळे बनवून रेडी आहे. मी डिशमध्ये काढून घेतले आणि लगेच दुसरी बॅच लावून देते. तर असे हे माझे रवा आप्पे बनवून तयार झाले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता मी नाश्ता करते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.